रोजगार थांबला, भालेर एमआयडीसीचे सत्य पहा. नमस्कार मित्रांनो, मी शालिग्राम ठाकरे. गाव बदलतोय, गावाचा खरा आवाज या चॅनलच्या माध्यमाने आम्ही एक व्हिडिओ दाखवणार आहे. एक सत्य परिस्थिती काय आहे ते बघण्यासाठी आम्ही जात आहोत. बघा, तुम्ही मागे बोर्ड दिसतंय की महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ औद्योगिक क्षेत्र नंदुरबार भालेर, म्हणजे भालेर एमआयडीसीचं काम कसं चालू आहे हे बघण्यासाठी आम्ही आता जातो आहेत. तर मित्रांनो, आता बघू आपण की भालेर एमआयडीसीचं काम कसं चालू आहे आणि काय सध्या परिस्थिती कशी काय आहे. तर मित्रांनो, गाव बदलतोय, गावाचा खरा आवाज आपण दाखवण्यासाठी जात आहोत. हे दृश्य भालेर एमआयडीसीचे आहे आणि काम अजूनही अर्धवट आहे. रोजगार थांबला, भालेर एमआयडीसीचे सत्य पहा. हे पहा, भालेर एमआयडीसी अजूनही रखडले. तरुण वाट पाहतोय, भालेर एमआयडीसी मात्र थांबले. रोजगाराच्या आशा मोडीत भालेर एमआयडीसीची अवस्था. भालेर एमआयडीसी रखडले, स्थानिकांच्या अपेक्षा मोडीत. आज आपण आलेलो आहेत भालेर एमआयडीसी मध्ये. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी हा रस्ता आहे, हा मुख्य रस्ता आहे आणि या मुख्य रस्त्याच्या समोर पूर्ण असे लाइटिंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पोल उभारण्यात आलेला आहे. बघा, पाहू शकता तुम्ही, मागे पण आहे, त्या साईडला पण आहे आणि हे विजेच्या पण काम सुरळीत झालेलं आहे. म्हणजे एमआयडीसी चालवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय दिसेल, विद्युत म्हणजे विजेच्या पण आपल्याला सोयी पाहिजे, पाण्याची सोय पाहिजे. जर पाणी जर राहिलं तर आपल्याकडे जास्तीत जास्त इथं डेव्हलपमेंट होईल आणि वीज जर राहिली तरच ते पुढे काहीतरी कारखान्यांसाठी सुविधा होऊ शकते. तर बघा, या ठिकाणी पण आपल्याला तरुणांचा रोजगार अडचणीत, भालेर एमआयडीसी मंदावले. उद्योग कधी येणार, भालेर एमआयडीसी अजूनही रखडलेले. तर मित्रांनो बघा, आज आपण इथं जाणार आहोत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ नंदुरबार भालेर औद्योगिक क्षेत्र. उच्चस्तरीय जल क्षमता असलेली 1000 घनमीटर असलेली जी पाण्याची टाकी त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. तर चला पाण्याची टाकी. एमआयडीसीचा म्हणजे पाण्याची पण व्यवस्था आपल्याकडे झालेली आहे. पाण्याचं नियोजन कसं करण्यात येईल हे पण झालेलं आहे. कमीत कमी पहिल्यांदा आपल्याला इथं काम झालेलं दिसतंय की सुरुवातीला इथं विद्युतचं नियोजन करण्यात आलेलं आहे, म्हणजे विजेचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि तशाच पद्धतीने पाण्याची टाकीचं पण नियोजन करण्यात आलेलं आहे. तर बघा मित्रांनो, आता अजून आपण बघूया की अजून काय काय करण्यात आलेलं आहे इथं आणि काय अपूर्ण आहे.
त्या तिकडे मला वाटतं सबस्टेशन आहे तो. सबस्टेशनचं पण काम सुरळीत झालेलं आहे, दिसत आहे बघा तिथं काम चालू आहे. तर आतापर्यंत फक्त इथं MIDCमध्ये 2 बिल्डिंगांचं काम झालेलं आहे, म्हणजे एकच बिल्डिंगचं काम झालेलं आहे. हे बघा एवढ्या वर्षापासून MIDC मंजूर झालेली आहे, पण आतापर्यंत फक्त एकच बिल्डिंगचं काम झालेलं दिसतं आहे आपल्याला. आणि एक पाण्याची टाकी जिथं आपण उभे आहेत. बाकी सर्वीकडे जर बघतोय फक्त रस्ता आहे. आज आपण भालेर MIDCला आलेलो होतो. गाव बदलतोय, गावाचा खरा आवाज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमाने आम्ही भालेर MIDCचं काम कसं झालेलं आहे हे दाखवण्यासाठी, हे बघण्यासाठी इथं आलेलो होतो. तर इथं फक्त आम्हाला सध्या परिस्थिती अशी दिसली की इथं फक्त रस्त्यांची व्यवस्था झालेली आहे, रस्ता झालेला आहे. त्यानंतर रस्त्याच्या कडेला इथं लाईटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे इथं पाण्याची टाकी आहे आणि सबस्टेशन बांधण्यात आलेलं आहे. बस त्याच्या व्यतिरिक्त इथं कोणत्याही पद्धतीने चांगली डेव्हलपमेंट झालेली नाही आहे. तर अशीच जर संत गतीने जर काम होईल तर आपले जे नंदुरबार परिसरातील किंवा भालेर MIDCच्या परिसरातील जे सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत की त्यांची जी आशा आहे की आम्हाला आमच्या भालेर येथे प्रॉपर ठिकाणी जॉब भेटेल आणि MIDC सुरू झाल्यानंतर आमचं इथं कुठंतरी भविष्य चांगलं होईल. पण हे आम्हाला कुठेही दिसत नाही की हे अशी जर संत गतीने जर कामं झाले तर कशा पद्धतीने आपल्याला तरुणांना जॉब भेटेल आणि नंदुरबार जिल्ह्याचा विकास कसा होईल हे आम्हाला याच्याबद्दल कुठेतरी शंका वाटते. तर आम्ही राजकारणी लोकांना व प्रशासनाला मी विनंती करतो की त्यांनी भालेर MIDCचं काम तात्काळ आणि एकदम जलद गतीने सुरू करण्यात यावं अशी मी प्रशासनाला, नंदुरबार प्रशासनाला विनंती करतो. आणि हे जे संत गतीने चाललेलं जे काम आहे ते तुम्ही तात्काळ आणि याच्यावर चौकशी समिती बसवण्यात यावी आणि याच्या जास्तीत जास्त युवकांना कसा लाभ होईल याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. तर मित्रांनो, बघत राहा, आपला यूट्यूब चॅनल आहे गाव बदलतोय, गावाचा खरा आवाज हा यूट्यूब चॅनल तुम्ही नक्की बघत राहा. बघा मित्रांनो, इथून सर्व भालेर MIDC आहे. रेल्वे साईडला आपल्याला रेल्वे दिसते आपल्याला जाताना. त्या ठिकाणी भालेर MIDCचा पूर्ण चौक आहे. बघा हा परिसर पूर्ण भालेर MIDCचा आहे. आणि ही रेल्वे क्रॉसिंग आहे इथं, रेल्वे हे बघा, हे पाहू शकता तुम्ही.